जय शिवराय मित्रांनो. नमस्कार मित्रांनो. व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे काय की सर्वांना तर माहीतच आहे. इंस्टाग्रामला एक व्हिडिओ बघितला मी आत्ता, जो गेवराईमधला बीडमधला सरपंचाचा व्हिडिओ आहे. तर आता सरपंच या जगामध्ये नाही मित्रांनो, पण एक मला या व्हिडिओच्या मार्फत सांगायचं आहे की ही घटना जी सरपंचाने स्वतःची आत्महत्या करून घेतली, स्वतःचं जीवन संपवून टाकलं. ही एका नृतिका जी होती, जी कला केंद्रामधली जी डान्स करणारी मुलगी, तिच्यामुळे आयुष्य त्यांनी उद्ध्वस्त करून टाकलं सर्व स्वतःचं. आज त्यांनी त्या मुलीला काय नाही दिलं, मोबाईल दिला, सगळं दिलं. शेवटी त्या मुलीने त्याचं घर नावावरती करून घेतलं, जमीन नावावरती करून घेतली. तर हे काय ते सहन झालं नाही म्हणून सरपंचाने आत्महत्या केली. या व्हिडिओच्या मार्फत मला एकच सांगायचं आहे की प्रत्येकाने आपली फॅमिली म्हणा, आपले आईवडील म्हणा, आपली मुलं बाळं म्हणा, ह्या ज्या गोष्टी आहेत, हेच आपला परिवार आहे, हेच आपली फॅमिली आहे. तुम्ही बाहेर कशाला कोणाच्या नादी लागता? उद्या ती मुलगी जेलमध्ये गेलेली आहे, बाहेर येईल, परत तिचं आयुष्य चालू करेल. पण आज जे सरपंच, आज ज्यांनी स्वतःचं जीवन संपवून टाकलं, आज त्यांचं काय? त्यांच्या घरच्यांचं काय? त्यांच्या बायकोचं काय? आईवडिलांचं काय? मुलांचं काय? हा खूप मोठा प्रश्न पडतो. आज थोड्या कारणासाठी आज स्वतःचं त्यांनी जीवन संपवून टाकलं. त्यासाठी तुम्ही एकतर बाहेर अशा गोष्टी करूच नका. ज्या गोष्टी तुम्हाला करायच्यात ना, आज एवढं सुंदर तुम्हाला तुमची फॅमिली दिली आहे, आईवडील दिले आहेत, तुमची बायको आहे. आज तिच्याबरोबर प्रेमाने वागा, तिला चांगलं सन्मानतेची वागणूक द्या, बाहेर फिरायला घेऊन जावा, बऱ्याच गोष्टी आहे. आज जर आपल्या फॅमिलीवरती तुम्ही जर प्रेम केलं तरच तुम्ही छान राहणार आहे. दुसऱ्यांवरती विश्वास ठेवू नका. दुसरी लोक चांगली नाहीये, बाहेर इतकी लोक खराब आहेत की त्यांच्या तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही. आणि एकतर कुणाच्या नादी लागूच नका, कारण हे जग खूप खराब आहे. यासाठीच मित्रांनो हा व्हिडिओ केला. कसा वाटला नक्की सांगा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. शेवटी माझं काय सांगण्याचं काम आहे, शेवटी तुम्हाला कसं वागायचं हे तुमच्या हातामध्ये आहे. धन्यवाद.